आषाढी वारीसाठी आता पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे। सगळीकडेच वारीच्या तयारीची लगबग पाहायला मिळते। सध्या पंढरपुरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कट्ट्याचं सुशोभीकरण करण्याचं काम केलं जात आहे। ही दृश्य आपण बघतोय, या पालखी कट्ट्याचं सुशोभीकरण केलं जात आहे आणि थेट याच वाखरी पालखी तळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आज सर्व संतांच्या प्रमुख पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आज जो पंढरपूरमध्ये येणाऱ्या सर्व संतांच्या पालख्यांचा शेवटचा जो विसावाचा टप्पा मांडला जातो तो म्हणजे वाखरी पालखी तळ आहे। त्याच पालखी तळावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कठड्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर याच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चौथऱ्याला आता ग्रेनाइटचं बसवण्यात येत आहे। आपण पाहिलं तर याच मोकळा जो वरचा भाग आहे त्यावरती यात्रा कालावधीमध्ये जो पालखी विसावा आहे त्यावेळेस शितोळे सरकारचा मान असतो, त्यावेळेस मंडपी टाकला जातो। परंतु येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना याच वाखरी पालखी तळावर महिलांना 10 स्नानघरं तयार करण्यात आले आहेत। जवळपास शौचालय सुद्धा 1000 शौचालय तयार करण्यात आलेले आहेत। संत तुकाराम महाराजांचा सुद्धा पालखी जे आहे विसावा कट्टा आहे त्याला सुद्धा रंगरंगोटी करण्यात आली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर प्रशासनाच्या वतीने आता पंढरपूरमध्ये लगबग सुरू आहे। आपण पाहिलं तर याच सर्व जे रस्ते आहेत ते आता सर्व व्यवस्थित करण्यात आलेले आहेत। आपण पंढरपूरमध्ये येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून आज पंढरपूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांना सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत। आता पंढरपूरमधील जो शेवटचा टप्पा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळ आहे तिथं सुद्धा आता नव्याने विकसित मॉडेल तयार करण्याचा प्रशासनाच्या वतीने आता वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।